हाय स्टुडंट्स, मी आनब सर ओम साई कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे। बघा आपण क्वेश्चन बँक सॉल्व करत आहोत। त्याच्यामध्ये बघा आपण क्वेश्चन नंबर मला वाटतं 2 कंप्लीट केलेला होता, बरोबर। क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केलेला होता। क्वेश्चन नंबर 2A ऍक्टिव्हिटीचा आपला क्वेश्चन राहिलेला होता। तर आज आपण क्वेश्चन नंबर 2A ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन घेऊया। तर आता व्यवस्थित लक्ष द्या। बघा काय सांगितलं क्वेश्चन, complete the following activities। 2 मार्क्स साठी क्वेश्चन आहे। prove that first example, prove that cos square theta into 1 plus tan square theta is equals to 1। आता ऍक्टिव्हिटी बघा कंप्लीट करायची आपल्याला। त्याच्यामध्ये काय केलं, एलएचएस घेतले। एलएचएस काय आहे बघा बरं, या दोघांमध्ये लेफ्ट हँड साइड आणि आरएचएस राइट हँड साइड, बरोबर। मग एलएचएस मध्ये काय राइट करणार आपण, cos square theta into 1 plus tan square theta। इथे राइट काय करणार मी, एलएचएस जागेवरती cos square theta into 1 plus tan square theta ही काय आहे, एलएचएस आहे, बरोबर। ही काय आहे, एलएचएस आहे। त्याच्यानंतर बघा cos square theta as it is, बरोबर। 1 plus tan square theta फंडामेंटल आयडेंटिटीज काय असतात रे, 1 plus tan square theta sec square theta फंडामेंटल आयडेंटिटीज। 1 plus tan square theta काय असतो, sec square theta। या ठिकाणी पण काय ऍड करणार आहे आपण, sec square theta, बरोबर। त्याच्यानंतर बघा इथे काय केलेलं नाही, cos चा पण स्क्वेअर आहे आणि sec चा पण स्क्वेअर आहे, बरोबर। दोन्ही फंक्शनचा स्क्वेअर आहे। काय केलं त्यांनी, एकाच ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये लिहिलंय। या दोघांना काय केलं त्यांनी, एकाच ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये लिहिलंय। दोघांचा स्क्वेअर बघा, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे। काय केलं, एकाच ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये लिहिलंय। म्हणजे शिल्लक राहील फक्त ब्रॅकेट मध्ये cos थीटा आणि sec थीटा। इथे काय शिल्लक राहील, फक्त cos थीटा into sec थीटा। आता बघा त्यांनी ते दोघांची व्हॅल्यू 1 दिली, बरोबर। 1 चा स्क्वेअर लिहिला, हा स्क्वेअर तर आहे तसाच। म्हणजे cos थीटा आणि sec थीटाची व्हॅल्यू काय दिली त्यांनी, 1। ती कशी लिहिली बघा, इथे मी साइडला एक्सप्लेनेशन लिहितो। साइडला काय करतो, एक्सप्लेनेशन लिहितो, बरोबर। कसं लिहिणार एक्सप्लेनेशन, cos थीटा into sec थीटा, बरोबर। cos थीटा into sec थीटाचा रेशो काय असतो रे, sec थीटाचा रेशो काय असतो रे, 1/cos थीटा। म्हणजे बघा cos थीटा काय होतो, कॅन्सल होतो आणि काय शिल्लक राहतो 1। म्हणजे बघा तो 1 लिहिला त्यांनी आणि वरती स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर काय 1 इज इक्वल्स टू आरएचएस, बरोबर। बघा फर्स्ट ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट केली। बघा आता सेकंड ऍक्टिव्हिटी, 5/sin square theta minus 5 cot square theta। आता ह्या टर्म मध्ये काय केलं त्यांनी, या टर्म मध्ये काय केलं बघा, खूप सिंपल आहे। इथे पण 5 आणि इथे पण 5, बरोबर। तो 5 काय केलाय, कॉमन घेतलाय। म्हणजे बघा ह्या ब्रॅकेट मध्ये काय आहे, 5 आहे। काय केलं बघा, इथे पण 5 आहे आणि इथे पण 5 आहे। तो 5 कॉमन घेतला, इथे काय शिल्लक राहिला म्हणजे काय राहील 1। म्हणजे बघा 1/sin square theta मायनस आणि इथे काय शिल्लक राहील cot square theta, बरोबर। अब 5 कॉमन घेतलेला आहे तसंच, बरोबर। 1/sin square theta, 1/sin square theta काय असतो रे, 1/sin square theta काय असतो, cosec square theta। काय असतो, cosec square theta। या ठिकाणी पण काय केले, cosec square theta, बरोबर। त्याच्यानंतर 5 ऍज इट इज ही फंडामेंटल आयडेंटिटीज आहे। ही काय आहे, फंडामेंटल आयडेंटिटीज। इथे मी एक्सप्लेनेशन लिहितो। एक्सप्लेनेशन काय, cosec square theta मायनस cot square theta याची व्हॅल्यू काय असते रे, 1। याची व्हॅल्यू काय असते, 1, कारण ती फंडामेंटल आयडेंटिटीज आहे। म्हणून cosec square theta मायनस cot square theta ची व्हॅल्यू काय दिली आपण 1 आणि 5 into 1 काय आहे, 5। बघा आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी थर्ड नंबर, if sec theta plus tan theta is equals to √3। ही मध्ये आपण sec theta plus tan theta ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, √3। आणि व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आपल्याला, व्हॅल्यू कशाची फाइंड करायची रे, sec theta minus tan theta, बरोबर। व्हॅल्यू दिलेली कशाची आपल्याला, sec theta plus tan theta is equals to √3, बरोबर। आणि फाइंड काय करायचंय, sec theta minus tan theta, बरोबर। या ठिकाणी काय केलं आपण, एक आयडेंटिटीचा यूज केला, 1 plus tan square theta काय असणार आयडेंटिटीज, 1 plus tan square theta is equals to sec square theta। माहिती आहे आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटीज, 1 plus tan square theta is equals to sec square theta। या ठिकाणी काय केले, sec square theta, बरोबर। त्याच्यानंतर पुढे बघा
sec square theta as it is प्लस tan square theta LHS ला गया, लेफ्ट हैंड साइड ला गया तो काय होणार आहे, मायनस होणार आहे, मायनस tan square theta इज इक्वल्स टू 1. मग बघा ना या ठिकाणी काय लिहिलं, sec square theta, या ठिकाणी काय लिहिलं आहे, sec square theta, बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय केलं बघा, sec theta ला a रेट केलंय, tan theta ला b रेट केलंय. कोणता फॉर्म्युला तयार झाला रे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला काय असतो रे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला काय असतो रे, a मायनस b इंटू a प्लस b. सांगा या फॉर्म मध्ये काय या ठिकाणी sec theta मायनस tan theta इंटू काय रे, sec theta प्लस tan theta इज इक्वल्स टू काय रे 1. सांगा ठीक आहे. त्यांनी अगोदर त्या ठिकाणी राईट केलेलं आहे बघा, sec theta प्लस tan theta इंटू sec theta मायनस tan theta. फक्त बघा हा ब्रॅकेट आपण 2 नंबर लिहिलाय आणि हा ब्रॅकेट 1 नंबर लिहिलाय, बरोबर. इज इक्वल्स टू काय रे, इज इक्वल्स टू काय रे 1, बरोबर. त्याच्यानंतर याची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेली बघा ना, sec theta प्लस tan theta, sec theta प्लस tan theta ची व्हॅल्यू काय आहे √3. हा ब्रॅकेट आहे तसाच इज इक्वल्स टू 1 आहे तसाच, बरोबर. त्यानंतर sec theta मायनस tan theta ऍज इट इज, sec theta मायनस tan theta ऍज इट इज इक्वल्स टू 1 पण ऍज इट इज, 1 पण ऍज इट इज डिवाइड बाय हा √3 ने मल्टिप्लाइड आहे, त्या साइडला गेल्यानंतर तो √3 काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. समजलंय सर्वांना, ठीक आहे. बघा ऍक्टिव्हिटी नंबर 4, इफ tan theta is equals to 9 divided by 40 find sec theta, बरोबर. तर बघा या ठिकाणी त्यांनी काय केलंय, फंडामेंटल आयडेंटिटीज यूज केलाय. काय आहे फंडामेंटल आयडेंटिटीज, फंडामेंटल आयडेंटिटीज काय असते, 1 plus tan square theta is equals to sec square theta. त्यांनी काय दिलं बघा आपल्याला, sec square theta is equals to 1 plus काय रे, sec square theta is equals to 1 plus काय रे, 1 plus tan square theta आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा sec square theta as it is, 1 as it is plus sin as it is, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो as it is. त्याच्यानंतर हा जो 2 आहे तो as it is. आपल्याला tan theta ची व्हॅल्यू दिलेली काय आहे, tan theta ची व्हॅल्यू, tan theta ची व्हॅल्यू आहे 9 डिवाइडेड बाय 40. tan theta ची व्हॅल्यू काय आहे 9 डिवाइडेड बाय 40. परत बघा 1 as it is प्लस sin as it is. 9 चा स्क्वेअर किती रे, 9 into 9 81. 9 चा स्क्वेअर किती रे, 9 into 9 81 डिवाइड बाय 40 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16 आणि 0 चा स्क्वेअर काय डबल 0, 0 चा स्क्वेअर डबल 0. त्याच्यानंतर आता पुढे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. आता साइडला सॉल्व करतो बघा, त्यांनी ते डायरेक्ट केले, sec square theta is equals to क्रॉस करा 1600 into 1 1600 plus 81 divided by 1600. sec square theta is equals to 1600 plus 81 किती रे, 1681 divided by 1600, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा sec theta is equals to स्क्वेअर त्या साइडला गेला, स्क्वेअर रूट ऑफ 1681 डिवाइड बाय 1600, बरोबर. आता स्क्वेअर रूट सांगा 1681 चा स्क्वेअर रूट. आता बघा 1600 चा स्क्वेअर रूट काय असणार, 1600 चा स्क्वेअर रूट काय असणार 40, बरोबर. आणि 1681 चा काय रे 41. जे बघा sec theta ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 41 डिवाइड बाय 40. 41 into 41 करून बघा 1681 मिळेल तुम्हाला. हे sec theta चा आन्सर काय मिळाले बघा 41 डिवाइड बाय काय रे 40. हे तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये जर राईट करायचं असेल शेजारी ते करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केलाय. 2A पण कंप्लीट झालाय आणि 2B पण कंप्लीट झालाय. आता मी काय करतोय क्वेश्चन नंबर 3A स्टार्ट होतो. तर 3A हा क्वेश्चन पण बघा ऍक्टिव्हिटीचा आहे, बरोबर. त्याच्यामध्ये 4 ऍक्टिव्हिटीज आहेत. तर त्या 4 ऍक्टिव्हिटी आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये कंप्लीट करूया. तर व्यवस्थित लक्ष द्या. बघा LHS काय आहे, LHS हे बघा या एक्झाम्पल मध्ये ही LHS आणि ही RHS, बरोबर. मग LHS काय राईट करणार आहे, sin raised to 4a minus cos raised to 4a. ही LHS राईट केलेली, बरोबर. आता याचं एक्सप्लेनेशन देतो बघा या ठिकाणी. याचं एक्सप्लेनेशन sin raised to 4a minus cos raised to 4a. या टर्मला बघा असं राईट करते का, sin square a
ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे cos स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर. बघा त्या 4 ला मी या फॉर्म मध्ये लिहिले. 2 * 2 काय होणार परत 4. 2 * 2 काय होणार परत 4. बघा हा 2 जर दिसत नसेल तर व्यवस्थित काढू. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा sin स्क्वेअर a ला a लेट करा, cos स्क्वेअर a ला b लेट करा. कोणता फॉर्म्युला तयार होईल रे? a स्क्वेअर - b स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला तयार होणार आहे? a स्क्वेअर - b स्क्वेअर. बराच वेळा तो फॉर्म्युला बघितला आपण. मग याचं एक्सपान्शन काय होईल रे? याचं एक्सपान्शन काय होईल त्या फॉर्म्युल्यानुसार? sin स्क्वेअर a - cos स्क्वेअर a इनटू काय रे? sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a. याचं एक्सपान्शन काय मिळालं आपल्याला? sin स्क्वेअर a - cos स्क्वेअर a इनटू sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a. हे बघा त्यांनी काय राईट केलं या ठिकाणी? sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a. दोन नंबरचं ब्रॅकेट आपण घेतलाय. मग ह्या ब्रॅकेट मध्ये नक्कीच काय असणार आहे? sin स्क्वेअर a या ब्रॅकेट मध्ये नक्कीच काय असणार आहे? sin स्क्वेअर a - cos स्क्वेअर a. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a ची व्हॅल्यू काय असते? 1 फंडामेंटल आयडेंटिटीज. sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a ची व्हॅल्यू काय असते? 1 फंडामेंटल आयडेंटिटीज. बरोबर. आणि या ठिकाणी बघा काय शिल्लक राहिलं फक्त sin स्क्वेअर a - cos स्क्वेअर a. बघा इथे काय लिहिलं? sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a. sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a ची व्हॅल्यू काय असते? 1. तीच व्हॅल्यू इथे राईट केली. बरोबर. आणि हा आहे तसाच sin स्क्वेअर a - cos स्क्वेअर a. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा आता बघा या 1 ने काय केला? ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करा. 1 * sin स्क्वेअर a काय रे? 1 * sin स्क्वेअर a काय रे? sin स्क्वेअर a हे मायनस साइन आहे तसंच 1 * cos स्क्वेअर a काय रे? cos स्क्वेअर a. बरोबर. आता बघा त्यांनी आपल्याला एक व्हॅल्यू दिली या ठिकाणी sin स्क्वेअर a = 1 - cos स्क्वेअर a. मग sin स्क्वेअर a ची व्हॅल्यू पुट करा या ठिकाणी. हे बघा इथे टर्म काय रे? sin स्क्वेअर a - cos स्क्वेअर a ही टर्म. बरोबर. इथं ही टर्म मी इथे राईट केली. बरोबर. इज इक्वल टू sin स्क्वेअर a ची व्हॅल्यू काय दिली? काय दिली आपल्याला त्यांनी? sin स्क्वेअर a ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला? 1 - cos स्क्वेअर a आणि इथे काय रे? -cos स्क्वेअर a. बरोबर. 1 ऍज इट इज -1 cos स्क्वेअर a -1 cos स्क्वेअर a किती होणार आहे? -2 cos स्क्वेअर a. काय होणार आहे? -2 cos स्क्वेअर a. या ठिकाणी आन्सर काय येईल? 1 - 2 cos स्क्वेअर a. बघा एक्झाम्पल मध्ये करेक्शन आहे. ते त्यांनी पॉवर 4 दिली आपल्याला. पॉवर काय आहे? 2 आहे. हे करेक्शन करून घ्या. बघा नेक्स्ट ऍक्टिव्हिटी सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी. tan स्क्वेअर थीटा - sin स्क्वेअर थीटा = tan स्क्वेअर थीटा * sin स्क्वेअर थीटा. आता या ठिकाणी बघा त्यांनी एलएचएस राईट करायला सांगितलं आपल्याला. एलएचएस काय आहे? tan स्क्वेअर थीटा - sin स्क्वेअर थीटा. एलएचएस काय आहे? tan स्क्वेअर थीटा - sin स्क्वेअर थीटा. व्यवस्थित लक्ष द्या. याच्या पुढची जी स्टेप आहे व्यवस्थित लक्ष द्या. काय केलं बघा त्यांनी? इथे tan स्क्वेअर थीटा आणि sin स्क्वेअर थीटा आहे. बरोबर. त्यांनी काय केलं? tan स्क्वेअर थीटा कॉमन घेतलाय. लक्ष द्या व्यवस्थित. tan स्क्वेअर थीटा कॉमन घेतला. तर बघा इथे tan स्क्वेअर थीटा आहे पण इथं नाही. इथं आहे पण इथं नाही. तरी पण काय केलं त्यांनी? tan स्क्वेअर थीटा कॉमन घेतला. अशा वेळेस काय होतं बघा? तरी पण काय केलं त्यांनी? tan स्क्वेअर थीटा कॉमन घेतलाय. मग अशा वेळेस काय होतं बघा? इथून tan स्क्वेअर थीटा कॉमन घेतला. इथे काहीच नाही उरला म्हणजे किती उरला रे? 1. त्याच्यानंतर हे मायनस साइन आहे तसंच. हा sin स्क्वेअर थीटा आहे तसंच. बरोबर. आता ह्या टर्म मध्ये कॉमन घेताना tan स्क्वेअर थीटा होता का? नव्हता. बरोबर. ह्या टर्म मध्ये tan स्क्वेअर थीटा होता का? नव्हता. म्हणून तो tan स्क्वेअर थीटा काय झाला? त्या ठिकाणी डिवाइड झाला. परत सांगतो बघा काय केलं बघा? इथे tan स्क्वेअर थीटा आहे sin स्क्वेअर थीटा आहे. त्यांनी काय केलं? tan स्क्वेअर थीटा कॉमन घेतला. कसा कॉमन घेतला? इथं tan स्क्वेअर थीटा आहे तो कॉमन घेतला. काय शिल्लक राहिला? 1 शिल्लक राहिला. मायनस साइन आहे तसंच. sin स्क्वेअर थीटा आहे तसंच. पण या ठिकाणी tan स्क्वेअर थीटा कॉमन घेताना इथे होता का? तो नव्हता. म्हणून तो tan स्क्वेअर थीटा त्या टर्मला काय झाला? डिवाइड झाला. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा आता tan स्क्वेअर थीटा ऍज इट इज 1 ऍज इट इज मायनस साइन ऍज इट इज. tan स्क्वेअर थीटाला कसं राईट केलं त्यांनी? tan स्क्वेअरचा रेशो आपल्याकडे sin अपॉन cos. म्हणून sin स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय cos स्क्वेअर थीटा. आणि हा sin स्क्वेअर थीटा ऍज इट इज. न्यूमरेटरचा जो sin स्क्वेअर थीटा आहे तो ऍज इट इज. बरोबर. आता पुढे बघा एकदम सिंपल आहे. घाबरायचं काही कारण नाही. काय केलं ते सांगतो बघा. a डिवाइड बाय b अपॉन c डिवाइड बाय d या रूलचा यूज केलाय. बरोबर. काय झालं बघा? हा a अपॉन b आहे तसंच राहिला. a अपॉन b आहे तसंच राहिला. d वरती गेल्यानंतर a ला मल्टिप्लाय झाला. d वरती गेल्यानंतर a ला मल्टिप्लाय झाला आणि c b ला मल्टिप्लाय झाला. म्हणजे बघा या फॉर्म मध्ये. बरोबर.
तेच केलं त्यांनी. साइन स्क्वेअर थिटाला डिनॉमिनेटर नाहीये, साइन स्क्वेअर थिटाला डिनॉमिनेटर नाही म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर किती आहे रे 1 आहे. बरोबर. म्हणजे बघा साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 ऍज इट इज, साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 ऍज इट इज. cos स्क्वेअर थिटा वरती आला, हे बघा या फॉर्म्युला सर cos स्क्वेअर थिटा वरती आला आणि खाली काय शिल्लक राहिलं रे, मग खाली काय शिल्लक राहिलं रे साइन स्क्वेअर थिटा. पुढे काय झालं रे, हा साइन स्क्वेअर थिटा कॅन्सल झाला. पुढे काय झालं रे, हा साइन स्क्वेअर थिटा कॅन्सल झाला. काय शिल्लक राहिला बघा या ठिकाणी cos स्क्वेअर थिटा. काय शिल्लक राहिला रे cos स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस cos स्क्वेअर थिटा सर्वांनाच माहिती आहे काय असतो sin स्क्वेअर थिटा. मिळाले का बरोबर आरएचएस मिळाले का tan स्क्वेअर थिटा इनटू sin स्क्वेअर थिटा मिळाले. बघा आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. if tan theta is equals to 7 divided by 24 then find the value of cos theta. बघा ऍक्टिव्हिटी काय रे sec स्क्वेअर थिटा is equals to 1 प्लस, बघा इथे आपल्याला हे रिकामी जागा भरायची. बरोबर. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे फंडामेंटल आयडेंटिटीज काय रे sec स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस काय असतो या ठिकाणी tan स्क्वेअर थिटा. काय असतो 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. बरोबर. बघा sec स्क्वेअर थिटा ऍज इट इज 1 ऍज इट इज प्लस sin ऍज इट इज. बरोबर. हा 2 पण ऍज इट इज राहिला tan थिटा. tan थिटाची व्हॅल्यू काय आहे बघा 7 डिवाइड बाय 24. tan थिटाची व्हॅल्यू काय आहे 7 डिवाइड बाय 24. 7 चा स्क्वेअर किती असतो रे 49. 7 चा स्क्वेअर किती असतो रे 49 आणि 24 चा स्क्वेअर किती असतो रे 576. बरोबर. आता क्रॉस करा या ठिकाणी, हे बघा साइडला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो. 576 into 1 576 plus 49 divided by 576. करा यांची ऍडिशन 9 plus 6 15 carry 1 7 plus 8 7 plus 1 8 8 plus 4 12 carry 1 आणि 5 plus 1 6 625 divided by 576. जे बघा या ठिकाणी काय येईल 625 divided by 576. त्याच्यानंतर स्क्वेअर त्या साइडला गेला sec स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 625 डिवाइड बाय 576. sec थिटा इज इक्वल्स टू स्क्वेअर त्या साइडला गेला स्क्वेअर रूट ऑफ 625 डिवाइड बाय 576 आणि 625 चा स्क्वेअर रूट काय असतं रे 625 चा स्क्वेअर रूट काय असतं 25 आणि 576 काय असतं 24. तर बघा आन्सर काय मिळाला आपल्याला sec थिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला sec थिटाची व्हॅल्यू मिळाली 25 डिवाइड बाय 24. पण आपल्याला cos थिटा फाइंड करायचा आहे. तर बघा sec हा कशाचा रेसिप्रोकल असतो रे cos चा. मग cos थिटा इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला याचा पण रेसिप्रोकल घ्या 24 डिवाइड बाय 25. याचा आन्सर काय येईल 24 डिवाइड बाय 25. बरोबर. बघा ही ऍक्टिव्हिटी आपण 3 नंबरची ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली. आता बघा एकच ऍक्टिव्हिटी राहिली आहे 4 नंबरची. एकदम सिंपल आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व्ह करायची आणि मला व्हॉट्सअपला सेंड करायची. आता ती तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितलेला असेल तरच तुम्हाला समजणार आहे ती ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे. ती पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही मला काय करायचं आहे व्हॉट्सअप वरती सॉल्व्ह करून पाठवायची आहे.